बातमी पैठणमधून. पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार घडलाय. ठाकरे गटाच्या उमेदवार मंगल मगरेंच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आल्याचा आरोप होतोय. लिंबू, नारळ, हळद, कुंकू, बाहुली आणि टाचण्या सापडल्यात. पैठणमध्ये 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर मतदानापूर्वीच जादूटोण्याचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले. विजय, प्रकार नेमका काय घडलाय, काय आरोप होत आहेत? नक्कीच परिणिता, जर पाहिलं तर पैठणमधील संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. नगरसेवकाच्या उमेदवाराच्या समोर जे आहे ते घरासमोर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला. मंगल कल्याण मगरे असं या उमेदवाराचं नाव आहे. त्यांच्या घरासमोर रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान जर पाहिलं गेलं तर लिंबू, नारळ, हळद, कुंकू आणि एक टोपली जी आहे ती यामध्ये ठेवण्यात आली होती आणि तिला हळद कुंकू लावण्यात आलेलं होतं. तिला रंगीबिरंगी सुद्धा करण्यात आलं होतं. असा जादूटोणा जो आहे तो या उमेदवाराच्या घरासमोर केलेला आहे. त्या विरोधकांनी केला असल्याचा संशय जो आहे तो आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकाच्या उमेदवार असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आता ठाकरे गटाचे नेते देखील दाखल झाले होते. त्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते आता करण्यात आलेली आहे. सध्या जर पाहिलं गेलं तर 20 डिसेंबर रोजी नगरसेवकाच्या उमेदवारासाठी मतदान जी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर आता थेट त्या उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे आता संतापची लाट जी आहे त्या ठिकाणी उमटल्याची पाहायला गेलेली आहे. आता प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सखोल चौकशी करण्यात यावी आणि समोर घरासमोर ठेवलेलं लिंबू, नारळ, बाहुली जी आहे कोणी ठेवली याचा तपास घ्यावा. विरोधकांनी हे केला असल्याचा आरोप देखील आता या ठिकाणच्या उमेदवारांनी केलेला आहे. अगदी विजय, मात्र ज्यावेळी हा प्रकार घडला, जेव्हा हा प्रकार लक्षात आला त्या दरम्यान कोणी संशयित या ठिकाणी आढळला होता का? तसा कोणाच्या नजरेत तो आला होता का? त्याच्या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? ज्यावेळेस हा प्रकार जो आहे तो 11 पावणे 11च्या दरम्यान त्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला होता. त्यावेळी त्यांनी घराच्या चहू बाजूने पाहणी केली, मात्र त्या ठिकाणी कोणी आढळून आलं नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला या बाबतीत माहिती देखील दिली होती. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि काही स्थानिक नागरिकांनी हे संपूर्ण जे लिंबू, नारळ होतं ते देखील त्या ठिकाणी पेटवून दिलेलं आहे. मात्र त्या ठिकाणी आजूबाजूला कोणी संशयित त्यांना आढळून आलं नाही. त्यामुळे आता याची सखोल चौकशी करावी अशीच मागणी जी आहे ती आता केलेली आहे या ठिकाणी. जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.